या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व BA प्रथम वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आजच्या तासाला आपल्याला खर्च संकल्पना पाहायची आहे. कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, खर्च संकल्पना पाहायची आहे. तर यापूर्वीच्या तासाला आपण उत्पादन फलन ही संकल्पना पाहिली होती की अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन नैसर्गिक साधनांवर जी प्रक्रिया केली जाते किंवा नैसर्गिक साधनांमध्ये उपयोगिता निर्माण केली जाते त्याला आपण उत्पादन असे म्हणतो. आणि हे उत्पादन आपण पाहतो की उत्पादनाच्या घटकाकडून होत असतं. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांच्याकडून होत असतं. आणि म्हणून उत्पादनाच्या घटकांची संख्या भागिले, संख्या म्हणण्यापेक्षा प्रमाण, उत्पादनाच्या घटकाचे प्रमाण भागिले त्यांनी निर्माण केलेलं उत्पादन, यातील संबंधाला आपण उत्पादन फलन असं आपण म्हटलेलं आहे. मग यामध्ये आपण या उत्पादन फलनाचे दोन सिद्धांत या ठिकाणी पाहिलेले आहेत. बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत आणि परिमाण प्रत्यय नियम. आपण पाहतो की दोन्ही सिद्धांत हे उत्पादन फलनावर आधारित आहेत. बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत अल्पकाळावर आधारित आहे, तर परिमाण प्रत्यय नियम हा दीर्घकाळावर आधारित आहे. म्हणजे उत्पादन घेत असताना अल्पकाळामध्ये उत्पादन घटकाचं आणि उत्पादनाचं प्रमाण कसं राहतं, त्यामध्ये काय बदल होतो, तर हा बदल आपल्याला अल्पकाळात बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतानं पाहता येतो. आणि हाच बदल आपल्याला दीर्घकाळात उत्पादनाच्या सर्व साधनांमध्ये बदल करून या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेवर काय परिणाम होतो हे आपल्याला परिमाण प्रत्ययाच्या नियमाच्या सहाय्याने दीर्घकाळात पाहता येतं आणि ते आपण पाहितलेलं आहे. तर आज आपल्याला खर्च संकल्पना, कन्सेप्ट ऑफ कॉस्ट ही आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. आपण पाहतो की उत्पादन घेत असताना उत्पादकाला खर्च करावा लागतो, म्हणजे मोबदले द्यावे लागतात. आणि आपण पाहतो की यातूनच या ठिकाणी प्रत्येकाला मोबदल्याशिवाय कोणी काम करत नाही. उत्पादनाचा घटक आपण पाहतो की त्याशिवाय कामावर येत नाही. आणि म्हणूनच उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचा नफा किंवा मोबदला हा ठरलेला असतो. आणि हा मोबदला किंवा हा नफा खर्चावर अवलंबून असतो. कमी खर्च तर मोबदला जास्त, नफा जास्त, जास्त खर्च तर मोबदला कमी किंवा नफा कमी. म्हणजे आपण पाहतो की उत्पादन खर्चावर या वस्तूच्या किमती अवलंबून असतात. आणि वस्तूची किंमत, उत्पादन खर्च कमी म्हणून वस्तूची किंमत कमी, वस्तूची किंमत कमी म्हणून मागणी जास्त, मागणी जास्त म्हणून नफा जास्त, असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून किंमत ठरवण्यामध्ये, मोबदला ठरवण्यामध्ये, नफा मिळवण्यामध्ये आपण पाहतो की किंवा व्यवसाय चांगला चालवण्यामध्ये खर्च हा खूप महत्त्वाचा असतो. उत्पादनाच्या निर्मितीवरील खर्च किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये जो खर्च येतो तो खर्च खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून आज आपल्याला या खर्चाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आता उत्पादन खर्च कशाला म्हणायचे की वस्तूच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या उत्पादन घटकांची आवश्यकता असते. या सर्व घटकांना भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांना मोबदले द्यावे लागतात. किंवा उत्पादक वस्तूचे उत्पादन करत असताना वरील उत्पादन घटकाच्या सहाय्याने तो वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करत असतो किंवा वस्तूतील उपयोगितेमध्ये वाढ करत असतो. उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादक उत्पादन घटकाचा वापर करत असतो. तसेच कच्चा माल असेल, वीज, पाणी, वाहतूक अशा वेगवेगळ्या घटकांचीही मदत घेत असतो. या सर्व घटकांना त्यांच्या वापराबद्दल मोबदला द्यावा लागतो. वरील सर्व घटकांना दिलेल्या मोबदल्याची बेरीज केली तर त्यास आपल्याला उत्पादन खर्च असं म्हणतात. कशाला म्हणायचं उत्पादन खर्च? उत्पादन खर्च म्हणजे उत्पादन घटकांवर केलेला खर्च. वस्तूची निर्मिती करत असताना उत्पादन घटकांवर झालेला खर्च किंवा उत्पादन खर्च घटकांवर झालेल्या खर्चाची बेरीज म्हणजेच वस्तूवरील उत्पादन खर्च असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे उत्पादन घटकांच्या मोबदल्याची बेरीज म्हणजेच उत्पादन खर्च, असं आपल्याला उत्पादन खर्चाची व्याख्या सर्वसामान्यपणे करता येईल. तसेच वस्तूचा उत्पादन खर्च म्हणजे उत्पादनासाठी लागणारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खर्च होय. पहा, आणखी ही व्याख्या विस्तृत आहे. वस्तूचा उत्पादन खर्च म्हणजे वस्तूच्या उत्पादन खर्च म्हणजे उत्पादनासाठी करावा लागणारा
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खर्च होय. जसं की आपण पाहतो प्रत्यक्ष खर्च म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात झालेला खर्च आणि अप्रत्यक्ष खर्च म्हणजे त्यासाठी केलेला त्याग. एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे त्यासाठी होणारे कष्ट किंवा वस्तूची निर्मिती चांगली करणे त्यासाठी होणारे कष्ट किंवा त्यामध्ये ओतलेला जीव याला आपण त्याग असं म्हणतो. आणि हे त्याग प्लस प्रत्यक्ष खर्च हे दोन्ही मिळून उत्पादन खर्च होत असतात. आणि उत्पादन खर्चावरच वस्तूची किंमत अवलंबून असते, सर्वांचे मोबदले अवलंबून असतात. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन खर्च कमी तर आपण पाहतो की किमती कमी राहतील आणि किमती कमी राहिल्यामुळे मागणी जास्त वाढेल. मागणी जास्त वाढल्यामुळे नफा अधिक मिळेल, मोबदले चांगले मिळतील आणि अर्थव्यवस्थेचा विकास होईल. आपण हे पाहतो. कारण स्पर्धेमध्ये ज्या वस्तूची किंमत कमी त्याला मागणी जास्त असते. आपण पाहिलं मागणीचा सिद्धांत काय म्हणतो, किंमत कमी तर मागणी जास्त, किंमत जास्त तर मागणी कमी. म्हणून प्रत्येक उत्पादक ही वस्तूची उत्पादन खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने विचार करत असतो किंवा तशा प्रकारचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नातून आपण पाहतो की अर्थव्यवस्था पुढे जात असते. अशा प्रकारे वस्तूच्या निर्मितीमध्ये उत्पादन खर्च खूप महत्त्वाचा असतो. आणि उत्पादन खर्च कशाला म्हणायचं? उत्पादन खर्च म्हणजे उत्पादनासाठी करावा लागणारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खर्च होय. किंवा उत्पादन खर्च म्हणजे उत्पादनाच्या घटकांना दिलेल्या मोबदल्यांची बेरीज किंवा त्यावरील केलेला खर्च म्हणजेच उत्पादन खर्च. असे आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या उत्पादन खर्चाचे आपल्याला या ठिकाणी करता येतात. आता पुढील भाग पाहूया की उत्पादन खर्चाचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. उत्पादन खर्चाचे वर्गीकरण म्हणजे विभाजन. उत्पादन खर्चाचे आपल्याला 3 प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतात. थोडक्यात त्याला प्रकार म्हणू शकतो, संकल्पना म्हणू शकतो किंवा त्याचं विभाजन असंही म्हणू शकतो किंवा वर्गीकरण असं म्हणू शकतो. उत्पादन खर्च 3 प्रकारात असतो पहा. वैकल्पिक खर्च, दुसरा वास्तव उत्पादन खर्च आणि तिसरा पैशातील उत्पादन खर्च म्हणजेच मौद्रिक खर्च त्याला असं म्हटलं जातं. उत्पादन खर्च हा या 3 प्रकारात असलेला आपल्याला दिसून येतो. पहिला वैकल्पिक खर्च म्हणजे ज्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट असं म्हणतो. त्यानंतर वास्तव उत्पादन खर्च ज्याला आपण रिअल कॉस्ट असं म्हणतो. आणि त्यानंतर पैशातील उत्पादन खर्च म्हणजेच मौद्रिक खर्च ज्याला मॉनिटरी कॉस्ट असं आपण म्हणू शकतो किंवा मनी कॉस्ट असंही आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा प्रकारे उत्पादन खर्चाचे हे 3 प्रकार किंवा याचं या पद्धतीने विभाजन किंवा वर्गीकरण केल्या जातं आणि त्यातून आपल्याला 3 प्रकार पाहावयास मिळतात. वैकल्पिक खर्च, वास्तव उत्पादन खर्च आणि पैशातील उत्पादन खर्च. अशा प्रकारचे 3 उत्पादन खर्च म्हणजे याच संकल्पना याला आपण संकल्पना असे म्हणतो. या उत्पादन खर्चाच्या संकल्पना आहेत. उत्पादन खर्चाच्या संकल्पना किती आहेत? 3 आहेत. त्यामध्ये पहिली उत्पादन खर्चाची संकल्पना वैकल्पिक खर्च, दुसरी आहे वास्तव उत्पादन खर्च आणि तिसरी आहे पैशातील उत्पादन खर्च. या 3 संकल्पना आपल्याला आजच्या तासाला या ठिकाणी पाहायच्या आहेत. त्यापैकी पहिली संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे वैकल्पिक खर्च. याला दुसरा अर्थ संधी खर्च असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. वैकल्पिक खर्च म्हणजे आपण पाहिलं की उत्पादनाची साधने ही कशी असतात? पर्यायी उपयोगाची असतात. उदाहरणार्थ आपण पाहतो की जमीन आहे. 5 एकर जमिनीवर समजा जूनमध्ये आपल्याला एकतर कापसाची लागवड करता येईल किंवा आपल्याला मुगाची पेरणी करता येईल. यापैकी एकच करता येईल, बरोबर. त्याच्यात आपण पाहतो की खरीप हंगामातील सगळेच पीक आपल्याला त्यामध्ये घेता येतात. आपण घेऊ शकतो. परंतु आपण पाहतो की त्याची मर्यादा आहे. तिथे कुठलंही एक पीक किंवा आंतरपीक आपल्याला घेऊन इतर पिकांचा आपल्याला त्याग करावा लागतो. म्हणजे जमिनीचा वापर आपण मुगासाठी करू शकतो आणि कापसासाठी करू शकतो. परंतु आपल्याला प्रत्यक्षात असं लक्षात येईल की एकच पीक त्या ठिकाणी घ्यायचं ठरलं तर दुसऱ्या पिकाचा आपल्याला त्याग करावा लागतो आणि हा त्याग म्हणजेच वैकल्पिक खर्च होय. म्हणजे उत्पादनाचे घटक हे कसे असतात? पर्यायी उपयोगाचे असतात आणि त्यामुळे पर्यायी उपयोगाचे असल्यामुळे इतर पर्यायाचा त्याग आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. म्हणून त्याला वैकल्पिक खर्च किंवा संधी खर्च असं म्हटल्या जातं. आणि हा संधी खर्च उत्पादन खर्चाचा एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येतं. पहा, वस्तूच्या उत्पादनाची साधने ही पर्यायी उपयोगाची असतात. म्हणजेच एखाद्या साधनाचे वेगवेगळे उपयोग असतात.
पण एकेकाळी एकाच कार्यासाठी वापरता येते. उदाहरणार्थ विशिष्ट जमिनीवर एका हंगामामध्ये एकच पीक घेता येते. एकाच वेळी ज्वारी आणि गहू या दोन्ही पिकाची पेरणी करता येत नाही. यालाच वैकल्पिक उपयोग असे म्हणतात. म्हणजेच एखादे उत्पादनाचे साधन एकाच कार्यासाठी वापरले तर त्यास दुसऱ्या कार्याचा त्याग करावा लागतो आणि त्यामुळे जे नुकसान होते ते नुकसान त्या विशिष्ट उपयोगाचा वैकल्पिक खर्च असते. असं जसं की उदाहरणार्थ आपण पाहिलं की समजा गहू आणि ज्वारी यापैकी आपण गहू घेतला आणि गहू 5,000 रुपयाचा झाला आणि ज्वारी जर 5,500 रुपयाची होणार होती, तर 500 रुपयाचा हा आपला काय असेल, त्याग असेल किंवा होणारं नुकसान असेल. हा दोन्ही पिकातील उत्पादनातील फरक म्हणजेच वैकल्पिक खर्च असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्या वैकल्पिक खर्चाचा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. एखाद्या उत्पादनाचा घटक विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी उपयोगात आणला तर त्या घटकाच्या इतर वैकल्पिक उपयोगाचा त्याग करावा लागतो. हा त्याग म्हणजेच वैकल्पिक खर्च होय. जसं की आपण पाहिलं, एखाद्या उत्पादनाचा घटक विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी उपयोगात आणला तर त्या घटकाच्या इतर वैकल्पिक उपयोगाचा म्हणजे पर्यायी उपयोगाचा त्याग करावा लागतो आणि हा त्याग म्हणजेच वैकल्पिक खर्च होय. किंवा एखादा उत्पादनाचा घटक विशिष्ट उद्योगात किंवा व्यवसायात टिकून राहावा म्हणून त्यावर जो खर्च करावा लागतो त्यास वैकल्पिक खर्च असे म्हणतात. जसं की आपण पाहतो, ही सौ जॉन रॉबिन्सनची व्याख्या आहे की समजा आता शेतात राबणारा शेतमजूर असेल, शेतमजुरी जर आपण पाहतो की 200 रुपये असेल, बरोबर आहे, समान सगळीकडेच प्रत्येकालाच 200 रुपये जर शेतमजुरी असेल एका शेतकऱ्याची शेतमजुराची, तर आपण पाहतो की त्याला आपल्या शेतावर यायला आपल्याला किमान 200 रुपये देणं आवश्यक आहे. तो 150त येणार नाही. आणि त्यांचा जर तुटवडा असेल, मजुरांचा जर तुटवडा असेल तर आपल्याला 250 रुपये द्यावे लागतात, बरोबर आहे. 200 पेक्षा जास्त, पण 200 पेक्षा कमी किमतीवर तो येणार नाही. म्हणजेच मजुराला त्याच्या मागणी पुरवठ्यातील बदल्यानुसार असे पर्याय उपलब्ध होतात. जसं की आता आपण पाहतो, खरीप हंगाम आता सुरू झाला आणि सर्वांना मजुरांची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांच्या किमती वाढतात आणि सीझन संपलं की किमती त्यांच्या मूळ उत्पादावर येतात आणि त्यामुळे हा जो डिफरन्स असतो त्याचा तो त्याग असतो आणि तो त्याग म्हणजेच वैकल्पिक खर्च असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारची व्याख्या सौ जॉन रॉबिन्सन यांनी केलेली आहे. त्यांची व्याख्या परत एकदा सांगतो की एखादा उत्पादनाचा घटक विशिष्ट उद्योगात टिकून राहावा म्हणून त्यावर जो खर्च करावा लागतो त्यास वैकल्पिक खर्च असे म्हटले जाते. जसं की शेतमजूर किमान 200 रुपये दिले तर तुमच्या शेतावर येईल, नाही तर शेतावर येणार नाही. तर अशा प्रकारे किमान खर्च त्यावर करावा लागतो. या खर्चालाच वैकल्पिक खर्च असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी उदाहरण पण दिलेलं आहे की 2 एकर शेत जमिनीवर ज्वारीचे उत्पन्न घेतले तर त्यापासून मिळणारे उत्पन्न 2,000 रुपयाचे आहे आणि जर त्याच जमिनीवर गव्हाचे उत्पादन घेतले तर त्यापासून 2,500 रुपये उत्पन्न मिळते. तर या उदाहरणात ज्वारीचे उत्पादन घेऊन गव्हाच्या उत्पादनाचा त्याग केला तर 500 रुपये नुकसान होते किंवा ज्वारीच्या उत्पादनाचा त्याग केला तर गव्हाचे उत्पादन घेतले तर 500 रुपयाचा फायदा होतो. तर म्हणून येथे ज्वारीच्या उत्पादनाचा वैकल्पिक खर्च किती आहे? 2,500 आहे असे म्हणता येईल. वैकल्पिक खर्च हा आर्थिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचा असतो, कारण हा व्यय उत्पादन घटकांचा योग्य वापर कसा करता येईल त्यावर अवलंबून असतो. त्यामुळे उत्पादन घटकांचा योग्य वापर या ठिकाणी केला जातो आणि म्हणून वैकल्पिक खर्चाची संकल्पना माहिती असणे, त्याचा अभ्यास असणे गरजेचं असतं. या कल्पना उत्पादकास देत असतात. वैकल्पिक व्ययाला संधी खर्च किंवा विस्थापित खर्च किंवा बदली खर्च असेही म्हणतात. आता वैकल्पिक खर्चाचे आपण महत्त्व पाहूया. वैकल्पिक खर्चाचे महत्त्व पाहत असताना आपल्याला पहिलं महत्त्व सांगता येईल की आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास हा खर्च जास्त महत्त्वाचा आहे, कारण हा खर्च उत्पादन घटकांचा योग्य वापर कसा करता येईल याची कल्पना उत्पादकास देत असतो. पहा, गव्हाचं उत्पादन घ्यायचं का ज्वारीचं उत्पादन घ्यायचं, जेणेकरून आपल्याला चांगलं उत्पादन कशातून मिळतं हे जर त्यांनी विचार केला तर त्या जमिनीचा पुरेपूर उपयोग होईल आणि फायदा होईल. आणि हा जर विचार नाही केला तर कमी उत्पादन देणारं पीक घेतल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणजेच उत्पादन घटकांचा पर्याप्त वापर कसा करावा ही
ही कल्पना आपल्याला वैकल्पिक खर्चाच्या अभ्यासावरून येत असते. त्यामुळे याचं महत्त्व आहे. दुसरं महत्त्व आपल्याला सांगता येईल की उत्पादन घटकांचा मोबदला ठरविताना वैकल्पिक खर्चाचा उपयोग होतो. जसं की आपण म्हटलं की एखादा शेतमजूर शेतावर येण्यासाठी किमान त्याला ₹200 हे द्यावेच लागतात. म्हणजे त्याचा मोबदला ₹200 किमान आहे. जास्तीत जास्त त्याच्या मागणी आणि पुरवठ्यातील बदलानुसार होत असेल तेवढा आपल्याला गृहीत खर्च धरावा लागतो. म्हणजे एखादा कामगार आपल्या ठिकाणी काम करण्यासाठी येण्यासाठी त्याला किमान वेतन तुम्हाला द्यावंच लागतं. तर तो उत्पादन खर्च या ठिकाणी लक्षात येतो. त्यानंतर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा खर्च महत्त्वाचा आहे. कारण अर्थव्यवस्थेत उपलब्ध उत्पादन घटकांपासून मोठ्या फार प्रमाणावर उत्पादन कसे घ्यावयाचे या बाबतीतली कल्पना येते आणि त्यामुळे सर्वच घटक योग्य प्रमाणात उपयोगात आणले जातात आणि त्यामुळे ज्या उपयोगात उत्पादन घटक वापरले असतील त्या उपयोगात त्यांचा वैकल्पिक खर्चाएवढे उत्पन्न मिळाले पाहिजे. त्यामध्ये नुकसान होऊ नये अशा प्रकारची एक माहिती या खर्चाच्या अभ्यासावरून आपल्याला मिळत असते आणि म्हणून या दृष्टीने हा खर्च पाहणे गरजेचं ठरतं. त्यानंतरचं महत्त्व आहे की उपभोग, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी क्षेत्रात उपभोग खर्चाची संकल्पना खूप वैकल्पिक खर्चाची संकल्पना खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय व्यापारावर बऱ्याच वस्तूंची व्यापारात देवाणघेवाण असते. काही वस्तूंचा उत्पादन खर्च आपल्या देशात जास्त येत असेल आणि विदेशात कमी येत असेल तर अशा वेळेस विदेशातून त्या वस्तूची आयात करणे आणि जेव्हा ज्या वस्तूच्या बाबतीत आपल्या देशात ती वस्तू निर्माण करायला कमी खर्च येत असेल आणि विदेशात जास्त खर्च येत असेल तर ती वस्तू निर्यात करून नफा मिळवणे हा अभ्यास आपल्याला यावरून किंवा ही माहिती आपल्याला यावरून प्राप्त होते आणि म्हणून उत्पादनाच्या क्षेत्रात वैकल्पिक खर्च संकल्पनेचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर वैकल्पिक खर्चाच्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा आपल्याला या ठिकाणी पाहायच्या. त्यामध्ये पहिली मर्यादा आहे केवळ एकाच कार्यासाठी वापरले जाणारे उत्पादनाचे घटक. जसं की जमिनीचा वापर 2 पिकाऐवजी एका पिकासाठी केला तर वैकल्पिक खर्च मोजता येतो. परंतु आंतरपीक घेतलं तर हा फरक आपल्याला या ठिकाणी मोजता येत नाही किंवा एकाच उत्पादन घटकाचे अनेक उपयोग केले तर त्याचा त्या ठिकाणी मर्यादा येतात असं आपल्याला म्हणता येईल. की उत्पादन घटक केवळ एकाच कामासाठी वापरले जात असतील तर अशा घटकांना वैकल्पिक खर्चाची संकल्पना लागू पडत नाही. कारण अशा घटकांना पर्याय उपलब्ध नसतो म्हणून वैकल्पिक खर्च त्यांचा शून्य असतो. म्हणजे ज्याचा वापर फक्त एकाच कारणासाठी होतो तर त्यांना वैकल्पिक खर्च त्यांचा शून्य असतो, हे लक्षात ठेवा. ज्यांना पर्यायी वापर आहे त्यांचा वैकल्पिक खर्च असतो, पण ज्या उत्पादनाच्या घटकांना पर्यायी वापर नसतो त्यांचा वैकल्पिक खर्च हा शून्य असतो. आलं लक्षात? त्याचा वैकल्पिक खर्च हा शून्य असतो. रिकाम्या जागासाठी ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की पर्यायी वापर नसलेल्या उत्पादन घटकाचा वैकल्पिक खर्च कसा असतो? शून्य असतो आणि जिथे पर्याय असतात तिथे वैकल्पिक खर्च मात्र असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरची मर्यादा आहे की पूर्ण स्पर्धेचं गृहीत. ही संकल्पना मांडत असताना पूर्ण स्पर्धेचं गृहीत घेतलेले की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती ह्या मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की जगामध्ये अशा प्रकारची कुठेच स्पर्धा दिसून येत नाही आणि ही एक काल्पनिक स्पर्धा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यामुळे वैकल्पिक खर्च मोजण्यामध्ये अडचणी येतात, ही एक मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर उत्पादन घटकास विशिष्ट उद्योगाबद्दल वाटणारे आकर्षण. काही उत्पादनाचे घटक असतात की गाव सोडायला तयार नसतात. काही उत्पादनाचे घटक असतात की एखादी विशिष्ट जागा सोडायला तयार नसतात. काही उत्पादनाच्या घटकांना हे आकर्षण असतं की विशिष्ट शहर चांगलं, विशिष्ट गाव चांगलं, मग इथं कमी मोबदला मिळाला तरी चालेल. तर अशा स्थितीत मात्र आपल्याला या ठिकाणी वैकल्पिक खर्च त्यांचा शून्य असतो असं या ठिकाणी म्हणता येईल. जर उत्पादनाचा घटक एखाद्या विशिष्ट उद्योगाबाबत आकर्षित होत असेल तर दुसऱ्या उद्योगास जाण्यास ते मुळीच तयार होत नाहीत. तेव्हा अशा परिस्थितीत उत्पादन घटकाचा वैकल्पिक खर्च मोजणे मात्र शक्य नसते, कारण ते पर्याय शोधतच नाहीत आणि पर्याय जर नसेल तर त्यांचा वैकल्पिक खर्च हा त्या ठिकाणी आपण पाहतो की गृहीत धरता येत नाही. त्यानंतर उत्पादन घटकांची गती क्षमता
ही एक मर्यादा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. उत्पादनाचे घटक जेवढे गतिशील असतील तेवढा वैकल्पिक खर्च आपल्याला या ठिकाणी संकल्पना त्याला लागू पडते. आणि उत्पादन घटकाची जर गतिशीलता नसेल, उत्पादनामध्ये गतिशीलता नसेल, उत्पादन घटकांमध्ये गतिशीलता नसेल तर त्यांचा वैकल्पिक खर्च हा शून्यच असल्यासारखा असतो किंवा तो मोजता येणे कठीण आहे किंवा त्या ठिकाणी वैकल्पिक खर्च ही संकल्पना लागू पडत नाही. उत्पादनाचे घटक जर एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात जाऊ शकत असतील तरच वैकल्पिक खर्च मोजता येतो. परंतु उत्पादनाचे घटक गतिशील नसतील तर अशा वेळी त्याच्याशी संबंधित वैकल्पिक खर्चाची कल्पना महत्त्वाची राहणार नाही. गतिशीलता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला काम मिळत असेल, एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये किंवा एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगामध्ये जर गेला तर पेमेंट वाढतं, मोबदला वाढतो. परंतु ही जर मानसिकता नसेल तर वाढणार नाही. तर अशा प्रकारची ही एक मर्यादा गतिशीलतेची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दीर्घकाळात ही संकल्पना उपयुक्त नाही, कारण ही संकल्पना आपण पाहतो की वैकल्पिक खर्च हा अल्पकालीन खर्च आहे, अल्पकाळात निर्माण होतो. दीर्घकाळात आपण पाहतो की उत्पादन घटकाचा पुरवठा वाढून पर्याय कमी होत असतात आणि म्हणून ही संकल्पना अल्पकालीन आहे. दीर्घकाळात ही संकल्पना उपयुक्त नाही. रॉबिन्सच्या मते वैकल्पिक खर्चाची कल्पना ही दीर्घकाळात सिद्ध होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे वैकल्पिक खर्चावर वेगवेगळ्या मर्यादा असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. थोडक्यात वैकल्पिक खर्च म्हणजे उत्पादन घटकांच्या पर्यायी उपयोगाचा त्याग करणे म्हणजेच वैकल्पिक खर्च होय. किंवा उत्पादनाचे घटक अनेक म्हणजे पर्यायी उपयोगाचे असतात आणि पर्याय सोडून एकाच उत्पादनाचा त्या ठिकाणी उत्पादन घेणे आणि दुसऱ्याचा त्याग करणे, हा त्याग म्हणजेच वैकल्पिक उत्पन्न खर्च असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे वैकल्पिक उत्पन्नाच्या खर्चावरून आपल्याला उत्पादन घटकांचा अर्थव्यवस्थेमध्ये पर्याप्त वापर करून कसा घेता येतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वैकल्पिक खर्चाची संकल्पना, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. आता दुसरी संकल्पना आहे वास्तव उत्पादन खर्च. दुसरी संकल्पना वास्तव उत्पादन खर्च. वास्तव उत्पादन खर्च हाही उत्पादनामध्ये महत्त्वाचा घटक आहे. वास्तव उत्पादन खर्च म्हणजे उत्पादन घटकांनी उत्पादन प्रक्रियेत केलेले कार्य किंवा त्यांनी केलेल्या त्यागाची बेरीज. पहा, वास्तव उत्पादन खर्च कशाला म्हणायचं की उत्पादन घटकांनी उत्पादन प्रक्रियेत केलेले कार्य किंवा त्यांनी केलेल्या त्यागाची बेरीज. आता त्यागाची बेरीज म्हणजे पहा, वस्तूचे उत्पादन करत असताना एखाद्या कामगाराला जो त्रास किंवा कष्ट सहन करावे लागते, तसेच एखाद्या भांडवलदारास व्यवसायामध्ये भांडवल गुंतवणूक व त्यापासून मिळणाऱ्या मोबदल्यासाठी वाट पाहावी लागते, अशा प्रकारचा जो त्रास व्यवसायात सहन करावा लागतो त्यास वास्तव उत्पादन खर्च असे म्हटले जाते. पहा, जसं की उत्पादकाला भांडवल उभा करायचं म्हटलं तर खूप धावपळ करावी लागते आणि ती धावपळ ही या वास्तव उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट असते असं आपल्याला म्हणता येईल. किंवा एखाद्या कामगाराला वस्तू जर तयार करायची असेल तर त्याला इतरही त्रास, शारीरिक मानसिक त्रास जो होतो, त्या त्रासाची किंवा त्या त्यागाची बेरीज म्हणजेच अशा प्रकारचा वास्तव उत्पादन खर्च असं म्हटलेलं आहे. मौद्रिक प्लस हा त्याग, अशा गोष्टी यामध्ये येतात. हीच खर्चाची संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे. वास्तव उत्पादन खर्चाची संकल्पना कोणा मांडली? डॉक्टर मार्शल यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. त्यांच्या मते एखाद्या वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या श्रमिकांना जे कष्ट करावे लागते ते कष्ट आणि त्याचबरोबर उत्पादनासाठी आवश्यक असणारे भांडवल बचतीच्या मार्गाने उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उपभोगाचा त्याग, हे सर्व प्रयत्न व त्याग म्हणजे त्या वस्तूचा वास्तव उत्पादन खर्च होय. यावरून आपल्याला लक्षात येईल की वास्तव उत्पादन खर्च म्हणजे एखाद्या वस्तूची निर्मिती करीत असताना श्रमिकाने सर्वांगीण प्रकारचे केलेला त्याग, जसं की शारीरिक मानसिक हा त्याग, किंवा एखादा उद्योग उभा करत असताना भांडवलदार आपला उपभोग कमी करून पैसा जमा करतो आणि उद्योग उभा करतो, हा त्याचा त्याग म्हणजेच वास्तव उत्पादन खर्च असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की वस्तू उत्पादन प्रक्रियेमध्ये जे शारीरिक आणि मानसिक कष्ट होतात
त्यालाच वास्तव उत्पादन खर्च असे म्हटलेले आहे. काय म्हटलेलं आहे? वस्तू उत्पादन प्रक्रियेमध्ये जे शारीरिक आणि मानसिक कष्ट होतात त्यालाच वास्तव उत्पादन खर्च असं म्हटलेलं आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये वास्तव उत्पादन खर्च हा महत्त्वाचा मानला जातो. कोण मांडली ही संकल्पना? मार्शल यांनी मांडलेली आहे. वास्तव उत्पादन खर्चाची संकल्पना मार्शल यांनी मांडलेली आहे. तर वैकल्पिक खर्चाची संकल्पना कोण मांडलेली आहे? सौ जॉन रॉबिन्सन यांनी बदली उत्पन्नाची संकल्पना, वैकल्पिक खर्चालाच बदली उत्पन्न असे म्हणतो. तर वैकल्पिक खर्चाची संकल्पना सौ जॉन रॉबिन्सन मांडलेली आहे. तर वास्तव उत्पन्न खर्चाची संकल्पना ही मार्शल यांनी मांडलेली आहे. तर अशा प्रकारे या वास्तव उत्पादन खर्च संकल्पनेवर काही टीका करण्यात येते ती या प्रकारची, की हा खर्च मोजता येत नाही. कारण खरोखरच आहे, एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी श्रमिकांनी केलेला त्याग हा त्याग मोजता येत नाही. बरोबर, त्याला किती मानसिक त्रास झाला किंवा शारीरिक झीज किती झाली हे मोजता येत नाही. आणि मग न मोजता येणाऱ्या संकल्पनेवर आधारित ही संकल्पना असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर त्यागाप्रमाणे मोबदला मिळत नाही. आपण पाहतो की काही लोकांचा त्याग खूप असतो, जसं की एस टीचा ड्रायव्हर, त्याला खूप कॉन्सन्ट्रेशन ठेवून एस टी चालवावी लागते. त्यासाठी त्याला होणारा शारीरिक आणि मानसिक त्याचा त्रास, त्याप्रमाणे त्याला मोबदला, आर्थिक मोबदला मिळत नाही. आणि म्हणून त्याचा त्याग जास्त, मोबदला कमी, अशा प्रकारचा भेदभाव, म्हणजे त्यागाप्रमाणे मोबदला मिळत नाही हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर श्रमिकांची तुलना करता येत नाही. यामध्ये आपण पाहतो की उत्पादनाच्या घटकाचे जे श्रमिक जे बदलता घटक आहे तो एकजिन्सी जर घेतला तर आपल्याला श्रमाची तुलना करता येते. वास्तव उत्पादन खर्च संकल्पनेमध्ये उच्च दर्जाचे श्रम, कमी दर्जाचे श्रम अशी तुलना केली जाते, परंतु प्रत्यक्षात मात्र अशी तुलना करता येत नाही. श्रमिकांच्या त्रासाचे मोजमाप करता येत नाही, म्हणजे श्रमिकांच्या तुलनेत भेदभाव करता येत नाही असं आपल्याला म्हणता येतं. आणि जिथं भेदभाव नाही तिथं मग ही संकल्पना वापरता येत नाही. तर अशा प्रकारे वास्तव उत्पादन खर्चावर काही टीका जरी केल्या असल्या तरी डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली ही वास्तव उत्पादन खर्चाची संकल्पना ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. आता खर्चाची तिसरी संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. पैशातील उत्पादन खर्च किंवा मौद्रिक खर्च, मनी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. पैशातील उत्पादन खर्च ही तिसरी संकल्पना आहे. पहिली संकल्पना आपण पाहितली वैकल्पिक खर्च किंवा बदली उत्पन्न खर्च किंवा संधी खर्च संकल्पना किंवा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ही कोण मांडलेली आहे? सौ जॉन रॉबिन्सन यांनी मांडलेली आहे, की उत्पादनाच्या घटकाच्या पर्यायी उपयोगाचा त्याग म्हणजेच बदली खर्च असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर वास्तव उत्पादन खर्चाची संकल्पना दुसरी ही मार्शल यांनी मांडलेली आहे, की उत्पादनाचा घटक मानसिकतेबरोबर शारीरिक बरोबर मानसिकतेचं काही गोष्टीचा त्याग करत असतो आणि त्या त्यागांची बेरीज म्हणजे त्यांनी वास्तव उत्पादन खर्च असं म्हटलेलं आहे. तर तिसरी संकल्पना आता आपल्याला पाहायची आहे, पैशातील उत्पादन खर्च किंवा मौद्रिक खर्च, मनी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही संकल्पना आपल्याला पाहायची आहे. आपण पाहतो की मौद्रिक खर्च म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपातील उत्पादनाच्या घटकावर होणारा खर्च. आपण पाहतो की उत्पादनाचे घटक फ्रीमध्ये काम करत नाही, तर त्यांना पैशाच्या स्वरूपात मजुरी किंवा मोबदले द्यावे लागतात. हे प्रत्यक्ष स्वरूपात दिलेला मोबदला म्हणजेच मौद्रिक खर्च असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ते पाहूया. कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उत्पादन घटकांची जमवाजमव करून उत्पादन प्रक्रिया घडून आणावी लागते. म्हणजेच उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन घटक वापरावे लागतात. या उत्पादन घटकाला मोबदला द्यावा लागतो. या सर्व मोबदल्यांची बेरीज पैशातील उत्पादन खर्च असे म्हटले जाते. म्हणजे पैशातील उत्पादन खर्च म्हणजे उत्पादन घटकांना दिलेल्या मोबदल्यांची बेरीज. आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घटकांचे सर्व मोबदले पैशाच्या स्वरूपात दिले जातात. पहिले पैशाच्या स्वरूपात तेवढे नव्हते, काही सेवांच्या स्वरूपात होते तर काही पैशाच्या स्वरूपात होते. म्हणून आज आपण पाहतो की हे सर्व पैशाच्या स्वरूपातच जास्तीत जास्त दिल्या जातं. म्हणून उत्पादन खर्चाचे मोजमापही पैशाच्या सहाय्याने केले जाते आणि ते सोपे जाते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. उदाहरणार्थ कच्च्या मालावरील खर्च, यंत्र व इतर साधने, घसारा, इंधन खर्च, सरकारचे कर इत्यादीचा समावेश पैशातील उत्पादन खर्चामध्ये होतो. पहा कशा कशाचा समावेश होतो पैशातील उत्पादन खर्चामध्ये.
कच्च्या मालावरील खर्च, इतर साधनांवरील खर्च, यंत्र वापरातून झालेला त्याचा घसारा, त्यानंतर इंधन खर्च असेल, त्यानंतर सरकारचे कर असतील, इत्यादी गोष्टींचा समावेश पैशातील उत्पादन खर्चामध्ये होत असतो. डॉक्टर मार्शल यांनी याची व्याख्या केलेली आहे की डॉक्टर मार्शलच्या मते एखाद्या उद्योग संस्थेला एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी पैशाच्या स्वरूपातील जो खर्च येतो तोच पैशातील उत्पादन खर्च किंवा मौद्रिक उत्पादन खर्च असतो, अशी मार्शलने याची व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे मार्शलने मौद्रिक उत्पादन खर्चाची? की मौद्रिक उत्पादन खर्च म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेला एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी पैशाच्या स्वरूपात जो खर्च येतो तोच पैशातील उत्पादन खर्च किंवा मौद्रिक उत्पादन खर्च असतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की उदाहरणार्थ कामगार, व्यवस्थापक इत्यादींचे पगार, कच्चा माल, इंधन इत्यादी खरेदीवरील खर्च, विमा असेल, वाहतूक असेल, जाहिराती असेल, या सर्व गोष्टींवरील खर्चाचा समावेश पैशातील उत्पादन खर्चात होत असतो आणि पैशातील उत्पादन खर्चालाच मुद्रेतील उत्पादन खर्च असेही म्हटले जाते. अशा प्रकारे मार्शल यांनी पैशातील उत्पादन खर्च किंवा मौद्रिक उत्पादन खर्च संकल्पनेचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. थोडक्यात उत्पादन खर्च संकल्पनेमध्ये आपल्याला 3 महत्त्वाच्या संकल्पना पाहावयास मिळतात. वैकल्पिक उत्पन्न संकल्पना, ज्याला संधी खर्च म्हटलेला आहे किंवा बदली उत्पन्न खर्च संकल्पना असंही म्हटलेलं आहे. ही संकल्पना सौ जॉन रॉबिन्सन यांनी मांडलेली आहे. तर वास्तव उत्पादन संकल्पना ही मार्शल यांनी मांडलेली आहे की एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी उत्पादन घटकांनी केलेला सर्व प्रकारच्या त्यागाची बेरीज म्हणजेच वास्तव उत्पादन खर्च त्यांनी म्हटलेला आहे. आणि त्यानंतर पैशाच्या उत्पादन खर्च संकल्पना किंवा मौद्रिक उत्पादन खर्च संकल्पना ही मार्शल यांनी मांडलेली आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूपात जे पैशाच्या स्वरूपात जे मोबदले उत्पादन घटकांना किंवा उत्पादन घटकांना दिले जातात ते मोबदल्यांची बेरीज म्हणजेच पैशाच्या स्वरूपातील उत्पादन खर्च असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर वस्तूच्या निर्मितीवर अशा प्रकारचा खर्च होत असतो आणि या खर्चाची बेरीज म्हणजेच वस्तूचा उत्पादन खर्च होय. तर अशा प्रकारे वस्तूची निर्मिती होत असताना, वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करत असताना संयोजकाला अशा प्रकारचे खर्च करावे लागतात आणि या खर्चावरच वस्तूच्या किमती, वस्तूची मागणी ही अवलंबून असते. आणि म्हणून आज आपण पाहतो की एवढी उद्योजकांमध्ये स्पर्धा आहे की या स्पर्धेतून आपण पाहतो की मग मागणीचा सिद्धांत काय कार्यान्वित होतो की वस्तूची किंमत कमी तर मागणी जास्त, वस्तूची किंमत जास्त तर मागणी कमी. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक या ठिकाणी उत्पादक काय करत असतो, आपल्या वस्तूचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल किंवा कमी येईल यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी उत्पादन खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि उत्पादन खर्च कमी म्हणून किंमत कमी, किंमत कमी म्हणून मागणी जास्त, मागणी जास्त म्हणून विक्री जास्त आणि विक्री जास्त म्हणून नफा जास्त आणि नफा जास्त म्हणून आपण पाहतो की तिथं विकासाची व्यवस्था असते. आणि या उलट एखाद्या उद्योग संस्थेचा उत्पादन खर्च जास्त असेल तर त्या वस्तूला मागणी कमी येते आणि उद्योग अडचणीत येतात. आणि म्हणून उद्योगाची भरभराट करायची असेल तर या उत्पादन खर्चाचा अभ्यास असणे गरजेचं असतं. तर अशा प्रकारची उत्पादन खर्चाची संकल्पना ही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर रॉबिन्सन, डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे आणि ती खूप उपयुक्त आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारच्या उत्पादन खर्चाच्या संकल्पना 3, वैकल्पिक उत्पादन खर्च संकल्पना, वास्तव उत्पादन खर्च संकल्पना आणि मौद्रिक उत्पादन खर्च संकल्पना, अशा प्रकारच्या 3 संकल्पना या ठिकाणी पाहावयास मिळतात. ते या ठिकाणी थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.